तर डिअर स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये कालच्या लेक्चरचं कंटिन्युएशन आपण आज करणार आहोत. जसं की काल आपण पाहत होतो की ट्रेस फिजियोलॉजी. In last lecture we have studied about the stress physiology, and in this the plant also respond again the various kind of traces or various Plant physiology, abnormal plant conditions organization and among the set from of the the environment. In respect to these abnormal conditions, plant give their response in different symptoms. तर यामध्ये प्लांट जे आहेत हे प्लांट या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेस कंडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही सिम्पटम्स त्याच्यामध्ये तयार झाले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग यामध्ये या सर्वाचा स्टडी जो आहे हा प्लांट स्ट्रेस फिजिओलॉजी यामध्ये केला जातो. आणि आपण बघितलं असेल की ट्रेस कंडिशनमध्ये ही जी काही प्लांट आहेत, म्हणजे कुठलाही प्लांट असू द्या, वाईल्ड प्लांट असू, इव्हन आपलं कल्टिवेटेड प्लांट असू द्या, सगळ्या प्रकारचे प्लांट हे वेगळ्या प्रकारच्या काही त्याच्यामध्ये अनअव्हॉइडेबल किंवा ज्याला आपण म्हणूया अनएक्सपेक्टेड असे काही सिम्पटम्स आपल्याला इथे प्लांटमध्ये पाहायला मिळतील. मग यामध्ये वेगळ्या प्रकारचे ट्रेस कंडिशन आहेत, एन्व्हायरमेंटल वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत, जसं की वॉटर कंडिशन असेल, वॉटर एक्स्ट्रीम्स असतील, किंवा वॉटर ड्रॉट कंडिशन असेल, किंवा फ्लड कंडिशन असेल, टेम्परेचर ट्रेस असेल, हे की नाही, टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएशन झालं असेल, किंवा मग सॉईल कंटॅमिनंट्स असतील, न्यूट्रियंट असतील, इन्सेक्ट आहे, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आहेत. यामुळे या सर्व काही प्लांटवरती आपल्याला याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो, आणि त्याचा परिणाम म्हणून प्लांटमध्ये देखील काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. जसं की यामध्ये बघितलं आपण, हीट शॉक आहे, किंवा ड्रॉट स्ट्रेस आहे की नाही, वॉटर स्कॅर्सिटी स्ट्रेस आहे. त्यामुळे प्लांटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला अशा प्रकारच्या काही कंडिशन्स निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर मग यामध्ये पाहिलं आपण, बघा, जी काही ट्रेस फिजिओलॉजी आहे, या ट्रेस फिजिओलॉजी जी आहे तर याच्यामध्ये की स्ट्रेस फिजिओलॉजी म्हणजे काय, तर इट इज द स्टडी ऑफ फंक्शनिंग ऑफ प्लांट्स अंडर दी ट्रेस और ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, अँड दिस इज वी कॉल एज अ ट्रेस फिजिओलॉजी. ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये प्लांटमध्ये कशा प्रकारे फंक्शनिंग होतं, प्लांटमध्ये कशा प्रकारचे सिम्पटम्स तयार होतात, किंवा प्लांटमध्ये ॲक्च्युअल फिजिओलॉजिकल ॲक्शन कशा प्रकारे घडतात, या सगळ्याचा स्टडी जो काय केला जातो याला म्हणायचं ट्रेस फिजिओलॉजी, राईट. आणि मग या ट्रेस फिजिओलॉजीचे आपण काही सुरुवातीला 2 टाईप्स पाहिले. यामध्ये जनरली जे काही प्लांटमध्ये जे काही स्ट्रेस निर्माण होतात हे 2 प्रकारच्या फॅक्टर्समुळे होतात. एक आहे इलॅस्टिक फॅक्टर आहे, दुसरं आहे प्लास्टिक फॅक्टर्स, किंवा ज्याला आपण म्हणूया इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन आणि प्लास्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन. आता स्ट्रेन म्हणजे काय, ही एक प्रकारचा फॅक्टर आहे, किंवा हा एक प्रकारचा टाईप आहे थोडक्यात. इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेनमध्ये काय होतं की प्लांटमध्ये जे काही फंक्शनिंग आहे, हे प्लांटमध्ये फंक्शनिंग हे पुन्हा काही ठराविक वेळापुरतंच आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस झालेले पाहायला मिळतात, आणि पुन्हा ते रिटर्न झालेले आपल्याला दिसतात, राईट. म्हणजे नॉर्मल कंडिशन आल्या की पुन्हा ह्या प्रकारचे जे काही चेंजेस प्लांटमध्ये झाले असतील हे पुन्हा रिटेन झालेले आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतील. दॅट टाईप वी कॉल एज द इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन्स. आणि दुसरं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेनचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, समजा काही वेळापुरती जर काय समजा सनलाईट आहे, किंवा जी काही सूर्यप्रकाश जो आहे याची इंटेन्सिटी जर काही वेळापुरती जर काही कमी झाली, ओके, आणि पुन्हा त्यानंतर नॉर्मल लेवलला आली, तर त्यामुळे प्लांटमध्ये होणारं जे काही फोटोसिंथेसिस असेल, क्लोरोफिल पिगमेंटचं पर्सेंटेज असेल, हे पुन्हा नॉर्मल लेवलला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण मात्र काही जे काही स्ट्रेन्स आहेत, काही फॅक्टर्स आहेत बघा, जसं की फॉर एक्झाम्पल वॉटर ट्रेस असेल कम्प्लिटली, किंवा मग सॉल्ट ट्रेस असेल, किंवा हीट असेल, आहे की नाही, किंवा एकदमच फ्रीजिंग कंडिशन जर काही झाली असेल, तर त्यामुळे जे काही प्लांटमध्ये चेंजेस होतात, त्या प्लांटच्या फंक्शनमध्ये जे काही चेंजेस होतील, दे डू नॉट रिटर्न टू दी ऑप्टिमम लेवल. पुन्हा ते रिटर्न आलेले दिसणार नाहीत. तर अशा प्रकाराला म्हणायचे प्लास्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन्स. मग यानुसार आपण काही वेगळ्या प्रकारचे काही सिम्पटम्स या ठिकाणी पाहिले प्लांटमध्ये. या प्रकारचे सर्व काही फ्लड ट्रेस असेल, फ्लड कंडिशन निर्माण झाली तर प्लांटमध्ये पुन्हा अशा प्रकारे सर्व काही प्लांट जे आहेत हे पुन्हा आणखी या ठिकाणी रेस्पिरेशन म्हणा, किंवा सगळं काही मेटाबॉलिझम प्लांटमधलं स्टॉप होतं, आणि पर्यायानं प्लांट जे आहेत ते अल्टिमेटली डेड झालेले देखील पाहायला मिळतात. ड्रॉट कंडिशनमध्ये देखील तेच होत आहे. सॉल्टी सॉईलमध्ये देखील याप्रमाणे प्लांट जे आहेत हे प्लांट या ठिकाणी सर्वाइव्ह होऊ शकत नाहीत. तर बेसिकली जे काही ट्रेसेस आहेत, किंवा जे काही एन्व्हायरमेंटमधले फॅक्टर्स आहेत, हे 2 प्रकारचे फॅक्टर्स आहेत, बायोटिक आणि अबायोटिक.
आणि यामुळे निर्माण होणारा जो काही ट्रेस आहे त्याला आपण या ठिकाणी 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करू शकतो, बायोटिक ट्रेस आणि अबायोटिक ट्रेस. बायोटिक म्हणजे काय, की जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, या लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे जर काही प्लांटवरती काही ट्रेस निर्माण होत असेल तर अशा याला म्हणायचे बायोटिक ट्रेस. यामध्ये सगळ्या प्रकारचे पॅथोजन्स आहेत, इन्सेक्ट आले, फंजाय आले, बॅक्टेरिया, व्हायरसेस, इवन बाकीचे काही ग्रॅझिंग ॲनिमल्स असतील, यामुळे जर काही प्लांटमध्ये काही ट्रेस निर्माण होत असेल तर याला म्हणायचे बायोटिक ट्रेस. आणि दुसरं आहे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत, जसं की मग यामध्ये टेम्परेचर असेल, वॉटर असेल, ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स असतील, याच्या फ्लक्च्युएशनमुळे किंवा कमी जास्त प्रमाणामुळे जे काही ट्रेस कंडिशन निर्माण होईल, जसं की टेम्परेचरमुळे चिलिंग ट्रेस निर्माण होऊ शकतो, फ्रीजिंग ट्रेस निर्माण होऊ शकतो, किंवा टेम्परेचर जास्त वाढलं तर हीट ट्रेस निर्माण होऊ शकतो. वॉटर कंडिशनमुळे देखील वॉटरचं प्रमाण जर वाढलं तर फ्लड ट्रेस निर्माण होऊ शकतो, वेट ट्रेस निर्माण होऊ शकतो, किंवा तीच वॉटरचं प्रमाण अगदीच कमी झालं तर ड्रॉट ट्रेस निर्माण होण्याचे चान्सेस आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतात. तर अशी ही कॉन्सेप्ट आहे ट्रेसची. आणि मग लास्टली आपण याची सुरुवात केली ती बघा, की ॲक्च्युअली जे काही ट्रेसेस आहेत एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सनुसार, या ट्रेसेसचं जर काही टाईप्स जर बघितले आपण तर आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे टाईप्स आपल्याला या ट्रेसचे करता येतील. त्यापैकी पहिला ट्रेस आहे बघा, मॉइश्चर ट्रेस. मॉइश्चर म्हणजे काय, तर जे काय वॉटर जे व्हेपरच्या स्वरूपामध्ये असतं याला मॉइश्चर असं म्हटलं जातं. आता वॉटरच्या कॅरेक्टरगिरी तुम्हाला किंवा वॉटरची प्रॉपर्टी आपण सुरुवातीलाच पाहिली, की वॉटर जे आहे हे वॉटर 3ही स्टेटमध्ये आपल्या स्टेजेसमध्ये पाहायला मिळतं, जसं की त्याची सॉलिड स्टेट आहे, लिक्विड स्टेट आहे, गॅसियस स्टेट आहे, बरोबर. मग आता हे जे काही वॉटर आहे हे वॉटरचं जर काही समजा शॉर्टेज जर काही प्लांटमध्ये झालं तर ड्रॉट इंज्युरी प्लांटला झालेली आपल्याला दिसते, आहे की नाही. ड्रॉट कंडिशन्स आपल्याला निर्माण झालेल्या पाहायला मिळतील, ज्याला दुष्काळी आपण असं परिस्थिती असं म्हणतो. आता हा दुष्काळ जो आहे तो ह्या 2 प्रकारचा असेल, पण एक असेल कोरडा दुष्काळ किंवा ओला दुष्काळ. आपण मागच्या वर्षीच आता ह्या 2 वर्षामध्ये जास्त पाऊस पडलेला आपल्याकडे पाहतो, आणि अशा कंडिशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये पाणी साठून राहिल्यामुळे जे काही सोयाबीनचं पीक असेल किंवा इतर बाकीचे जे काही खरीपामधली जी काही पिकं असतील ही या ठिकाणी त्याचं उत्पादन जे आहे ते फार कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याप्रमाणेच एक्सेस ऑफ वॉटर जर झालं किंवा एक्सेस प्रमाणामध्ये जर काही वॉटर झालं तर त्याचं देखील आपल्याला परिणाम त्या प्लांटवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो, आणि फ्लड कंडिशनमध्ये यील्ड जी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते. तर यानुसार मॉइश्चर ट्रेस आहे. पहिली गोष्ट काय, मॉइश्चर ट्रेस विच इज डिपेंड ऑन दी अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. किती प्रमाणामध्ये वॉटर अवेलेबल आहे त्याच्यानुसार हा मॉइश्चर ट्रेस या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. दुसरा टाईप आपण पाहत होतो तो म्हणजे टेम्परेचर ट्रेस. आता टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशनमुळे पहा काय काय वेगळ्या प्रकारचे ट्रेस कंडिशन्स निर्माण होऊ शकतात. यामध्ये पहिली गोष्ट आहे की जे काही टेम्परेचर आहे, नॉर्मल टेम्परेचर साधारणतः 25 ते 30-35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हे जे काही नॉर्मल टेम्परेचर आहे, अशा टेम्परेचरमध्ये प्लांटमध्ये सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या अगदी 100% होत असतात, चांगल्या पद्धतीने होत असतात. पण मात्र हेच टेम्परेचर जर काही कमी झालं, समजा 20 डिग्रीपेक्षाही कमी झालं किंवा मग 40 डिग्रीपेक्षा जास्त झालं, म्हणजे हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर, तर अशा टेम्परेचरच्या कंडिशनमध्ये आपल्याला प्लांटमध्ये ट्रेस कंडिशन निर्माण झालेली आपल्याला दिसते. जसं की मग वेगळ्या प्रकारच्या काही इंजुरीज प्लांटमध्ये तयार झालेल्या पाहायला मिळते, जसं की कोल्ड इंजुरी आहे. कोल्ड मीन्स व्हॉट, लो टेम्परेचरला काही प्लांटमध्ये वेगळ्या प्रकारचे ट्रेस कंडिशन निर्माण होऊ शकतात. जसं पहिलं आहे डेसिकेशन. डेसिकेशन म्हणजे काय होणार आहे प्लांटमध्ये पहा, तर कम्प्लिटली या प्रकारामध्ये त्या प्लांटला जसा हीटचा शॉक बसतो, म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर जशी पानं जळून पडतात, पानं जळतील तशाच प्रकारची पानं आपल्याला ह्या डेसिकेशनमध्ये देखील झालेली पाहायला मिळतात. सो त्या पानाच्या ज्या काही कडा आहेत, बऱ्याचशा प्लांटच्या पानाची जी काही कड असेल त्या 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 कडेचं जे काही क्लोरोफिल पिगमेंट असेल किंवा त्यातलं जे काही मेटाबॉलिझम असेल ते पूर्णपणे बंद होऊन त्या ठिकाणी पानं जी आहे ती बर्निंग इफेक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळतो, त्याला म्हणायचं डेसिकेशन. दुसरा जो आहे तो चिलिंग इंजुरी. हे पहा असं, ठीक आहे नाही, ही हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जर काही थंडी पडली, जास्त प्रमाणात जर काही थंडी असेल आपल्या, तर सगळी जी काही शेतातली पिकं जी आहेत ही आपल्याकडे अशी अशी करपलेली आपल्याला पाहायला मिळते. तर दॅट इज वी कॉल अ चिलिंग इफेक्ट. त्यानंतर तिसरा आहे फ्रीजिंग इंजुरी, आहे की नाही. हे पहा, हे चिलिंग इफेक्ट आहे, म्हणजे काही
पानाच्या फांद्या म्हणा किंवा काही पार्ट जो आहे तो पूर्णपणे असा डेड झालेला आपल्याला पाहायला मिळेल, त्यातलं मेकॅनिझम पूर्णपणे थांबेल. हे पहा, इथं देखील तोच प्रकार आहे की नाही. या फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला दिसतंय की सुरुवातीचे जे काही त्या प्लांटचे जे काही अपेक्स आहे किंवा जे काही शेंडे आहेत पानाचे झाडांची, ती पूर्णपणे असे शॉकमुळे, कोल्ड शॉक याला म्हणायचं, कोल्ड शॉक, यामुळे आपल्याला याप्रमाणे जळलेले आपल्याला पाहायला मिळते. फ्रीजिंग स्ट्रेस आपण पाहू शकतो. पूर्णपणे त्या प्लांटवरती जे काही समजा मॉइश्चर असेल, त्या मॉइश्चरचं या ठिकाणी जर काही बर्फ झाला, फ्रीज झालं सगळं काही कंडिशन, तर पुन्हा त्या प्लांटमधली सगळी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी थांबते आणि याप्रमाणे आपल्याला वेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स प्लांटमध्ये पाहायला मिळतात. तर अशाप्रमाणे टेम्परेचर ट्रेस जो आहे, हा टेम्परेचर ट्रेस प्लांटवरती अशा प्रकारचे ॲडव्हर्स इफेक्ट दाखवतो. मग यामध्ये डेसिकेशन पाहिलं आपण, चिलिंग इंजुरी पाहिली, फ्रीजिंग इंजुरी पाहिली. जी काही फ्रीजिंग इंजुरी आहे, इट विल डॅमेज द प्लांट इरिव्हर्सिबल. म्हणजे एकदा काही या प्रकारची इंजुरी प्लांटमध्ये डेव्हलप झाली की पुन्हा ती त्या ठिकाणी रिटर्न होणार नाही. अँड also at the high temperature you can also observe high temperature will cause coagulation of proteins. Coagulation, it means what? हाय टेम्परेचरला जे काही प्लांटमध्ये जे काही मेटाबोलाइट्स आहेत, जसं की समजा आता या ठिकाणी प्रोटीन्स आहेत, तर या प्रोटीन्सचं कोॲग्युलेशन होईल, डिग्रेड होतील प्रोटीन थोडक्यात, अँड इट विल कॉज द डिसऑर्डर्स इन द प्रोटोप्लाझ्मिक स्ट्रक्चर्स. आहे की नाही. साहजिकच हाय टेम्परेचरला काय होतात, आपल्याकडे पहा, आपण आपल्या शरीरावरती जर काय समजा आपल्याला कुठे एखादं भाजलं म्हणा किंवा चटका जर लागला, तर त्या ठिकाणी लगेच फोड येतो किंवा त्या ठिकाणची त्वचा जी आहे ती पूर्ण होरपळून काळी निळी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणच्या सेल्स जे आहेत ह्या पूर्ण डेड होतात. त्याचा अर्थ काय की त्या सेल्समध्ये असणारे जे काही सायटोप्लाझम आहे, कंटेंट आहे, हे पूर्णपणे या ठिकाणी काय होते, डिग्रेड झालेलं आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचं टेम्परेचरमुळे ट्रेस कंडिशन्स प्लांटमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसते. मग दुसरं आहे रेडिएशन्स. आता पहा, ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये सूर्यप्रकाश आहे, सोलार रेज आहे, आणि या सनलाईटमध्ये किंवा या सोलार रेजमध्ये वेगळ्या प्रकारचे काही रेडिएशन्स आहेत. लो वेव्हलेंथचे आणि हाय वेव्हलेंथचे रेडिएशन्स आपल्याला पाहायला मिळतील, आहे की नाही. अल्ट्राव्हायोलेट असेल किंवा इन्फ्रारेड असतील किंवा मग बीटा असेल, गॅमा रेज असतील, एक्स-रे असतील, अशा प्रकारचे काही रेज नो डाऊट पृथ्वीवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते पोहोचत नाहीत. कारण का, तर ॲटमॉस्फिअरमध्ये जो काही ओझोनचा लेअर आहे, या ओझोनच्या लेअरमध्येच हे रेडिएशन ॲब्झॉर्ब केले जातात किंवा एकतर रिफ्लेक्ट केले जातात. बट सम काइंड किंवा काही जसं समर सीझनमध्ये हाय टेम्परेचर असेल, हाय सनलाईट असेल, तर अशा वेळेला मात्र आपल्याला रेडिएशनचा इफेक्ट प्लांटवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इन व्हेरी हाय क्वांटिटी व्हिजिबल लाईट इज इंजुरियस टू द प्लांट. जास्त प्रमाणात जर काही व्हिजिबल लाईट जर काही प्लांटला उपलब्ध होत असेल, तर त्यावेळेला त्या प्लांटवरती आपल्याला त्याची इंजुरी निर्माण झाली पाहायला मिळते. ॲट व्हेरी हाय लाईट इंटेन्सिटी द ॲटमॉस्फिअर ऑक्सिजन ऑक्सिडाइज अँड एंटायर सेल ॲपॅरेटस will be get into CO2 and this is known as solarization or photo oxidation. बघा आता काय होते, जास्त प्रमाणामध्ये जर काही लाईट इंटेन्सिटी असेल तर त्यामध्ये ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन जो आहे तो या ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन होईल. ओके. आणि याप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचं क्वांटिटी वाढलेली किंवा प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा परिणाम प्लांटवरती झालेला आपल्याला दिसतो. याचबरोबर बाकीचे जे काही समजा रेडिएशन्स आहेत, जसं इन्फ्रारेड लाईट आहे, इट विल सिम्पली कॉज द हीट इंजुरी. इन्फ्रारेड फार भयानक आहे, त्यामुळे हीट इंजुरी निर्माण झालेली प्लांटमध्ये पाहायला मिळेल. अल्ट्राव्हायोलेट रेज जर काय असतील समजा, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमध्ये इट इज निग्लिजिबल एक्सेप्ट इन दी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे तिथे असणारं जे काही प्लांट आहे त्याच्यावरती आपल्याला त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अँड इन दिस कंट्री इट इज ड्यू टू होल इन दी ओझोन लेअर. ओझोन लेअरला साधारणतः त्या दरम्यान होल निर्माण झाले असं म्हटलं जातं. इट इज होल इन दी ओझोन लेअर ओव्हर दी अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड जे आहे, अशा ठिकाणी आपल्याला त्या प्लांटवरती अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. बरोबर. हे झालं रेडिएशन स्ट्रेस. यानंतर सॉल्ट ट्रेस आपल्याला सांगता येईल. नंतर पुढचा चौथा टाईप काय केला ट्रेसचा, सॉल्ट ट्रेस. सॉल्ट ट्रेस म्हणजे काय,
की काही जमिनीमध्ये क्षारफळ जमिनी झालेल्या असतात बघा, आपल्याला क्षाराचं प्रमाण फार वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा क्षाराच्या जमिनीमध्ये हॅलो किंवा क्षार हे जे काही क्षाराचं प्रमाण आपल्याला सॉइलमध्ये वाढलेलं पाहायला मिळतं आणि मग अशा याच्यामध्ये जे काही प्लांट्स आहेत हे प्लांट्स त्या ठिकाणी सर्वाइव्ह करू शकत नाहीत. कारण का तर हायड्रोट्रॉपिक नेचर आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतं, आहे की नाही. हायपरटोनिक सोल्युशन या ठिकाणी डेव्हलप झालेलं पाहायला मिळतं की ज्यामुळे एक्झो ऑस्मॉसिस जास्त प्रमाणामध्ये होतं आणि जे प्लांट जे आहेत हे श्रिंक होतात. त्या प्लांटमध्ये बाकीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी झालेल्या आपल्याला दिसणार नाही. सो इन these halophytes they have xeromorphic characters because of physiological dryness which is caused by excess of salt present in the sea water. आता काय हायड्रोफायटिक प्लांट आहेत बघा, सॉरी हॅलोफायटिक प्लांट आहेत, म्हणजे समुद्राच्या कडेला येणारे जे काही हॅलोफायटिक प्लांट आहेत, मँग्रोव्ज आपण ज्याला म्हणतो पर्टिक्युलरली. मग आता अशा प्रकारच्या काही प्लांटमध्ये सॉल्ट ट्रेसला ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्यामध्ये त्याच्या विरुद्ध रेजिस्टन्स दाखवण्यासाठी, टॉलरन्स दाखवण्यासाठी या प्रकारच्या प्लांटमध्ये काही फिजिओलॉजिकल चेंजेस आपल्याला झालेले पाहायला मिळतात की जे ज्या प्लांटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट जे आहे ते स्टोअर करून ठेवलेलं आपल्याला दिसतं आणि ते प्लांट सॉल्टी वॉटरमध्ये देखील सर्वाइव्ह होऊ शकतात. हे काही सिम्पटम्स आहेत बघा, जसं की हीट ट्रेस आहे. हीटचा शॉक लागल्यानंतर किंवा हाय टेम्परेचर झाल्यानंतर प्लांटमध्ये आपल्याला असे काही इफेक्ट आपल्याला प्लांटमध्ये झालेले आपल्याला दिसतील. तर यानुसार सॉल्ट ट्रेस झाला. सॉल्ट ट्रेस जो आहे हा फक्त समुद्राच्या कडेलाच नाही तर ज्या ठिकाणी क्षारपड जमिनी आहेत, सॉल्टी सॉइल आहे, अशा देखील ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आपल्याला हा परिणाम झालेला पाहायला मिळतो, आहे की नाही. मग आपल्याकडे पहा जवळपास सातारा कोल्हापूर असेल, सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ऊसाचं कायमस्वरूपी प्रमाण आहे. ऊस या ठिकाणी 12 महिने घेतला जातो सगळ्या जवळपास जमिनीमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फ्लडनं पाणी दिलं जातं. आता या फ्लडमुळे झालं काय की सॉईलमध्ये विरघळलेले जे काही क्षार आहेत हे या ठिकाणी त्या वॉटरमध्ये सोल्युबल होऊन त्या जमिनीच्या पृष्ठभागावरती येऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जवळपास पूर्ण अशा पांढऱ्या फटक पडलेल्या जमिनी त्या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्लांट जे आहे हे प्लांट्स नॉर्मली ग्रो होऊ शकत नाही. दुसरी एक स्ट्रेस कंडिशन आपल्याला सांगता येईल पहा, ती म्हणजे गॅस स्ट्रेस कंडिशन. गॅसेस मीन्स व्हॉट? ॲटमॉस्फेरिक गॅसेस. मग ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही एअर आहे या एअरमध्ये वेगळ्या प्रकारचे आपल्याला पोल्युटंट्स असलेले पाहायला मिळतील आणि या पोल्युटंट्सचा देखील प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. So these air pollutants, they are one of the most injurious stress causing strains on the plants and foliage is badly affected by the toxic gases like sulfur dioxide, ozone and pan. कोणते कोणते गॅसेस आहेत बघा, हॅझार्डस गॅसेस कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आहे, त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईड आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत, है की नाही. हे सर्व काही जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे जे काही गॅसेस आहेत या गॅसेसमुळे ॲसिड रेन होण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. ॲसिड रेन होतं, कार्बोनिक ॲसिड आहे, कार्बन मोनॉक्साईड जे आहे ते रेन वॉटर सोबत मिक्स होऊन अशा प्रकारे गॅस स्ट्रेस देखील निर्माण झालेला आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतो आणि या ॲटमॉस्फिअरमधले जे काही टॉक्सिक गॅसेस आहेत त्याचा परिणाम आपल्याला प्लांटमध्ये दिसतो. कारण का तर प्लांटच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा फिजिओलॉजिकल मेकॅनिझममध्ये पुन्हा कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन या दोन गॅसेसचा महत्त्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईड जे आहे ते महत्त्वाचं आहे, रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन महत्त्वाचं आहे. या दरम्यान ही सगळे काही टॉक्सिक गॅसेस जे आहेत हे प्लांटवरती विपरीत परिणाम घडवून आणतात. त्यानंतर सुरुवातीला पाहिलं आपण जसं की मॉइश्चर ट्रेस, तर त्याचा जो काही वॉटर ट्रेस जो आहे या वॉटर ट्रेसमध्ये आपल्याला वॉटर डिफिसिट किंवा ड्रॉट कंडिशन्स निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतील. वॉटर डिफिसिट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन एन्व्हायरमेंटल ट्रेस एन्काउंटर्ड बाय द प्लांट्स ड्युरिंग दी सर्टन पिरियड ऑफ द इयर, आहे की नाही. पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी, जसं की आपल्या पूर्ण विदर्भामध्ये तेच आहे प्रकार, किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाणी जे आहे ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे प्लांटमध्ये पाण्याअभावी भरपूर सारे काही चेंजेस किंवा त्याच प्रकारे
आपण अगदी 12 महिने शेतीमध्ये देखील पिकं घेऊ शकत नाही, पाणी तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे. तर हा परिणाम आपल्याला हा वॉटर ट्रेस म्हणून आपल्याला असलेला पाहायला मिळतो, की ज्यामध्ये प्रोलॉंग्ड ड्रॉट पीरियड्स अँड स्कॅन्टी ऑर एरेटिंग रेनफॉल विल कॉज डॅमेज टू द क्रॉप प्लांट्स. ठीक आहे नाही, जास्त कालावधीपुरता जर का हा ड्रॉट कंडिशन जर का राहिली, दुष्काळी परिस्थिती जर का राहिली, तर कम्प्लिटली आपल्याला त्या प्लांटमध्ये पूर्णपणे अशा प्रकारचे काही हॅझर्डस इफेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. So on the basis of their response to available water, the plants are usually grouped into 3 categories. आता ॲक्च्युअली वॉटर किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहे आणि अवेलेबल असणाऱ्या वॉटरमध्ये या प्लांटला सर्वाईव्ह होऊ नये म्हणून मग अशा काही प्लांटने साधारणतः 3 प्रकारे या प्लांटला ग्रुप त्याचं काय म्हणतात त्याला क्लासिफिकेशन करता येतं ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ वॉटर. जसं की काही प्लांट जे आहेत ते पूर्णपणे वॉटर बॉडीमध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, वॉटर बॉडीमध्ये किंवा पाण्यामध्ये, पाणथळ ठिकाणी, तळ्यामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला वाढणारे जे काही प्लांट आहेत, अशा प्रकारच्या प्लांटला आपण हायड्रोफाइट्स असं म्हणतो. राईट. सो दीज हायड्रोफाइट्स आर प्लांट ग्रोविंग ॲट प्लेसेस वेअर देर इज अबंडंट सप्लाय ऑफ वॉटर. हायड्रोफाइट्स म्हणजे काय? अशा प्रकारचे प्लांट की जे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, बरोबर, हे पहा आहे अशा प्रकारचे प्लांट की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, या प्रकारच्या प्लांटला म्हणायचे हायड्रोफाइट. कोणते कोणते प्लांट आहेत हायड्रोफायटिक? जसं की पाण्यामध्ये आढळणारा हायड्रिला आहे, ओल्फिया आहे, लेमना नावाचं प्लांट आहे, किंवा इकॉर्निया आहे, लिली आहे, किंवा ज्याला लोटस असं म्हणूया आपण, वेगळ्या प्रकारच्या कमळाच्या प्रजाती आहेत. हे सर्व काही, आणि याच्याही पलीकडे आणखीन काही प्लांट आहेत, हे सगळे काही प्लांट हे हायड्रोफायटिक प्लांट म्हणून ओळखले जातात. बरोबर. नंतर काही दुसरी एक कॅटेगरी आहे मेसोफायटिक प्लांट. पहिली कॅटेगरी काय केली? हायड्रोफायटिक प्लांट, की ज्यामध्ये इन वॉटर और इन सॉइल दे आर ग्रोइंग अँड practically they remain saturated with available water throughout the year. जरी वॉटर बॉडीमध्ये असले तरी ते वॉटर बॉडीमध्ये असले तरी हे प्लांट या ठिकाणी थोडेसे असे अलिप्त सॅच्युरेटेड राहतात. त्यामध्ये त्या प्रकारचं मेकॅनिझम आपल्या प्लांटमध्ये असलेलं पाहायला मिळेल. दुसरी कॅटेगरी आहे बघा अवेलेबिलिटी ऑफ वॉटरनुसार प्लांटला, ती आहे झिरोफाईट. आता अगदीच कमी, अत्यंत ड्रॉट कंडिशनमुळे किंवा झेरिक हॅबिटॅटला जर का काही प्लांटची ग्रोथ होत असेल, वेअर वॉटर इज व्हेरी स्केअर ॲट मोस्ट ऑफ द टाईम, राईट, स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, तर अशा प्रकारच्या हॅबिटच्या प्लांटला म्हणायचं झिरोफायटिक. माहिती नाही कोणते कोणते झिरोफायटिक प्लांट असतील मग? तर यामध्ये पर्टिक्युलरली या प्रकारचे झिरोफायटिक प्लांट आहेत बघा, जसं की कॅक्टस असेल, अगेव असेल, किंवा नंतर मग काही ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, है ना, पॉनिटेल आहे, स्नेक प्लांट आहे, नंतर क्राऊन थॉर्न्स आहेत, किंवा मग भरपूर सारे कॅक्टसच्या वेगळ्या प्रकारच्या स्पेसीस आहेत. हे सर्व काही प्लांट जे आहेत हे झिरोफायटिक प्लांट म्हणून आपण याला ओळखतो. यासोबतच याला नेरियम असेल, ॲलोवेरा असेल, अगेव असेल, किंवा ही जे काही प्लांट आहेत, ही प्लांट झिरोफायटिक प्लांट म्हणून ओळखली जातात. आता या दोन्हींच्या मधली म्हणजे हायड्रोफायटिक आणि झिरोफायटिक या दोन कॅटेगरीच्या मधली इंटरमिडिएट कॅटेगरी जी आहे प्लांटची, की ज्या ठिकाणी प्लांटला ॲडेक्युएट क्वांटिटीमध्ये वॉटरची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर टेरेस्ट्रियल किंवा ज्याला म्हणूया सॉईलची देखील आवश्यकता असते, पण पाणी मात्र त्या ठिकाणी आवश्यक आहे, पण अगदी तितक्या मोठ्या प्रमाणात नाही जितकं हायड्रोफाइट्समध्ये अवेलेबल असतं. मग आता अशा प्रकारची जी काही प्लांट आहेत ही अगदी कॉमन आपल्याकडे येणारे जे काही कॉमन ॲग्रिकल्चर क्रॉप्स आहेत, मग याच्यामध्ये टोमॅटो असेल, कॅबेज असेल, बीन्स असतील, कॅरट आहे, किंवा मग कुकुरबिटेस काही प्लांट असतील, किंवा मग चिली आहे, किंवा बाकीचे इतर जे काही प्लांट आहेत, हे सर्व काही प्लांट जे आहेत याला म्हणायचं मेसोफायटिक प्लांट. ठीक आहे नाही. मग हे मेसोफायटिक प्लांट आहेत, आणि या मेसोफायटिक प्लांटमध्ये देखील आपल्याला ट्रेस कंडिशनमध्ये काही चेंजेस आपल्याला असलेले पाहायला मिळतील, की ज्यामध्ये प्लांट्स दे आर ग्रोईंग ॲट दी प्लेस वेअर वॉटर इज अवेलेबल अँड दे आर इंटरमिडिएट बिटवीन दी हायड्रोफाईट अँड झिरोफाईट्स, राईट. अशा प्रकारची ह्या प्लांटच्या कॅटेगरी या ॲज पर दी अवेलेबिलिटी ऑफ वॉटर या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसतात.
आणि त्या प्रकारचं मेकॅनिझम या प्लांटमध्ये देखील आपल्याला दिसेल. यानंतर आता वॉटर ट्रेस जो आहे, या वॉटर ट्रेसमध्ये वॉटर डिफिसिट अँड ड्रॉट रेजिस्टंट झिरोफायटिक प्लांटमध्ये कसा असतो हे आपल्या या ठिकाणी पाहायचं. आता ही जी काही प्लांट आहे, जसं की आता झिरोफायटिक प्लांट आहे, हे अगदी अत्यंत कमी पाणी ज्या ठिकाणी आहे अशाच ठिकाणी हे प्लांट वाढलेले आपल्याला दिसतात. मग आता हे प्लांट जे ते अगदी कमी पाण्यावरती कसे जगू शकतील, तर यामध्ये काही वेगळ्या प्रकारचे काही मेकॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज झिरोफायटिक प्लांट्स दे आर बेसिकली ड्रॉट रेजिस्टंट. कसे आहेत? ड्रॉट रेजिस्टंट प्लांट आहेत. अँड दिअर प्रोटोप्लाझम टॉलरेट एक्स्ट्रीम डेसिकेशन. याचा जो काही प्रोटोप्लाझम असतो, म्हणजे जे काही सेल आहे समजा, या सेलवरती थिक सेल वॉल, त्याचबरोबर या सेलपासून तयार झालेलं मल्टी लेअर इपिडर्मिस कॉर्टेक्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. अँड देअरफॉर इन दी सेल ऑफ दी झिरोफायटिक प्लांट प्रोटोप्लाझम टॉलरेट दी एक्स्ट्रीम डेसिकेशन. म्हणजेच काय, तर डिहायड्रेशन, पाणीच अगदी त्या ठिकाणी उपलब्ध नाही, डिहायड्रेशन होऊ लागलं, त्या ठिकाणी आपल्याला या प्लांटमध्ये काही टॉलरन्स मेकॅनिझम्स असलेले आपल्याला पाहायला मिळते. सो दे also bear structural or physiological characteristics to avoid or postpone the lethal level of desiccation. मग आता काय काय याच्यामध्ये कशा प्रकारे या झिरोफायटिक प्लांटमध्ये ड्रॉट कंडिशनमध्ये किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये कशा प्रकारे हे प्लांट जे आहेत हे सर्वाइव्ह करतात किंवा टिकून राहतात. यामध्ये काही प्लांट जे आहेत हे डेसिकेशन टॉलरन्स असतात. डेसिकेशन टॉलरन्स म्हणजे काय, की अशा काही प्लांटमध्ये ज्या काही प्लांट सेल आहे, जसे झिरोफायटिक प्लांट आपण ज्याला म्हणतो, या प्लांटच्या ज्या काही प्लांट सेल असतील यामध्ये प्रोटोप्लाझम आहे. आणि हा प्रोटोप्लाझम जो आहे हा काही झिरोफायटिक प्लांटमध्ये जसं की मॉसेस असेल, लायकेन्स असतील, काही फर्स असतील. हे पहा असे हे वरचे जे ते काय लायकेन्स आहेत किंवा खाली असणारे काही मॉसेस आहेत. हे जे काही प्लांट आहेत किंवा हे जे काही समजा ऑर्गॅनिझम आहेत, यामध्ये डेसिकेशन घडून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते लॉस होत नाही, स्टोअर करून ठेवतं. ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला या प्लांटमध्ये असलेली पाहायला मिळते. दुसरं, त्याचबरोबर ही जी काही प्लांट आहेत, लायकेन्स असतील, ब्रायोफाइट्स असेल, मॉसेस आहेत, काही फर्न्स आहेत आणि काही सीरियल प्लांट्स देखील आहेत. यामध्ये these plants they recognize as a desiccation tolerance and the degree of desiccation tolerance may be differ among the various species of grasses, shrub and trees. त्यानंतर आता हे डेसिकेशन टॉलरन्स म्हणून प्लांट ओळखले जातात. पण आता डेसिकेशनला जे आहे ते हे डेसिकेशन होण्यापासून म्हणजे डिहायड्रेशन होण्यापासून काही प्लांटमध्ये अवॉइडन्स किंवा त्याचं पोस्टपोनमेंट केली जाते. म्हणजे नंतर आता नको पण नंतरच्या काळामध्ये त्यातलं वाटलं असतं वॉटर जे आहे ते लॉस होऊ दे किंवा डेसिकेशन होऊ दे किंवा डेसिकेशनला पूर्णपणे अवॉइड केलं जातं. अशा प्रकारचे काही प्लांट आपल्याला सांगता येतात. यामध्ये पहिले पहा, डेसिकेशन अवॉइडन्स मे बी अचीव्ड बाय व्हेरियस वेज. वेगळ्या प्रकारे आपलं हे डेसिकेशन अवॉइडन्स जे आहे हे प्लांटमध्ये घडून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, पर्टिक्युलरली इन झिरोफायटिक. यामध्ये काय होणार आहे, पहिल्यांदा ड्रॉट इस्केपर्स म्हणून काम करतील. काही जे काही प्लांट आहेत हे ड्रॉट इस्केपर्स म्हणून काम करतील, इस्केप करतात पूर्णपणे, कम्प्लिटली. सो दे इन दीज मेनी अॅन्युअल प्लांट्स इस्केप दी ड्रॉट बाय completing their life cycle before desiccation or before the severe water trace develops. They have complete their life cycle. Drought escapers त्याला म्हणायचं. So in these the seeds of these plants they remain dormant during the desiccation. ज्या वेळेला अगदी कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, हा पिरियड जो असतो साधारणतः उन्हाळ्याचा पिरियड, उन्हाळ्यामध्ये कोणतंही एखादं प्लांट जर्मिनेट झालेलं आपल्याला दिसत नाही सहजासहजी, हे की नाही. मग अशा दरम्यान हे जे काही सीड्स आहेत किंवा हे जे काही प्लांट आहेत, these plants they remain dormant during the desiccation. Now these seeds germinate, grow and flowers within a few weeks after the rains they have wetted the soils. आता अशा प्रकारची जी काही प्लांट आहे, या प्लांटची जी काही सीड्स डॉर्मंट कंडिशन मध्ये राहिले,
ड्रॉट कंडिशनला एस्केप करण्यासाठी. ही ज्या वेळेला नंतर मग ज्या वेळेला रेनी सीझन सुरू होईल, पहिला रेन ज्या वेळेला याच्यावरती पडेल, त्यानंतर मग याच्यामध्ये फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ॲक्टिव्ह होईल आणि मग यानंतर सीड जर्मिनेशन झालेलं आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे पहिल्यांदा ही जी काही प्लांट आहे ती डेसिकेशन अवॉइड करण्यासाठी ड्रॉट इस्कॅपर्स म्हणून काम करतात, इस्केप करतात तो पिरियड. दुसरा फेनॉमेनन असा आहे की काही प्लांट जे आहेत हे वॉटर स्प्लेंडर्स म्हणून काम करतात. आता वॉटर स्प्लेंडर्स म्हणजे काय? काही प्लांट जे आहेत की काही प्लांट खोलवरती त्याच्या मुळ्या जे आहेत किंवा रूट जे आहेत हे डेव्हलप करतात, ठीक नाही, सॉईलमध्ये अगदी डीप डीप लेवलला त्याचे जे काही रूट्स आहेत हे या ठिकाणी डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात, की ज्या ठिकाणी वॉटर लेवल आहे तिथपर्यंत आपल्या ह्या जे काही प्लांटचे रूट्स आहेत हे इथपर्यंत पोहोचलेले असल्यामुळे त्या ठिकाणचं वॉटर जे आहे हे इझिली त्या प्लांटच्या मेटाबॉलिझमसाठी ॲब्झॉर्ब करून घेतात. तर अशा प्रकारचे मेकॅनिझम आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं, त्याला म्हणायचे वॉटर स्प्लेंडर्स. सो इन सच अ प्लांट्स दे आर showing the water deficit or water avoidance to the desiccation. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा वॉटर कलेक्टर्स. डेसिकेशन होण्यापासून जर काय थांबायचं असेल तर काही प्लांट जे आहेत हे वॉटर कलेक्टर्स म्हणून काम करतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वॉटर असेल, मॉइश्चरमध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल, त्याला ॲब्झॉर्ब करून त्याचं स्टोरेज केलं जातं. अशा प्रकारचे प्लांट जे ज्याला म्हणायचं वॉटर कलेक्टर्स. इन सम ऑफ द प्लांट्स और सम ऑफ द सक्युलंट प्लांट like suppose cactus resist the rot conditions, and in these you can observe the water spenders and in fact they never face water deficit. ओके. त्यानंतर काही प्लांट जे समजा वॉटर कलेक्टर्स म्हणून काम करतील, वॉटरला कलेक्ट करून ठेवलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये, आहे की नाही. आपल्याकडे पहा, जसं पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड असेल, तर या प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते स्टोअर करून ठेवलं जातं. सम ऑफ द सक्युलंट प्लांट लाईक कॅक्टस, जे निवडुंगा आहे, ते रेजिस्ट दी ड्रॉट बाय स्टोरिंग दी वॉटर इन दिअर सक्युलंट टिश्यू. निवडुंगाच्या प्लांटमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते स्टोअर करून ठेवलं जातं आणि नंतर मग ज्या वेळेला ड्रॉट कंडिशन येतील त्यावेळेला हे याचा वापर केला जातो. सो दीज प्लांट्स विच दे हॅव यूज वॉटर conservatively, they are known as the water collectors, and due to presence of thick cuticle and stomata, these stomata will close during the daytime and open at night hours, like in the camp pathway, and lost the water in lesser percentage so that they can survive long duration even in the dry period. अशा प्रकारचे मेकॅनिझम काही प्लांटमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चौथा प्रकार बघा वॉटर सेवर्स. काही प्लांट जे ते वॉटर सेव्ह म्हणून किंवा वॉटरला सेव्ह करायचं काम करतात, कमी प्रमाणामध्ये वॉटरचं कन्झम्पशन करतात. सम ऑफ द नॉन सक्युलंट झेरोफायटिक प्लांट्स, दे हॅव डेव्हलप सम अडॅप्टेशन्स टू मिनिमाइज